श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो. आज तसाच एक आनंदाचा बदल तुझ्या आयुष्यात येत आहे. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटात तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होईल. पण आधी मन शांत कर, कारण इच्छा पूर्ण होण्याआधी मन तयार असणं गरजेचं असतं. तू खूप दिवस ती इच्छा मनात ठेवली आहेस, कोणाला सांगितलं नाहीस, फक्त स्वामींना सांगितलंस. रात्री झोपताना डोळे बंद करून हळू आवाजात स्वामी म्हणतात, मी ऐकलं होतं, प्रत्येक शब्द ऐकला होता. तुझ्या आवाजातील वेदना, तुझ्या डोळ्यातली आस सगळं पाहिली होती. तुला वाटत होतं कधी पूर्ण होईल कसं, आणि आता कधी कधी तर तू स्वतःलाच थांबवलंस. जाऊ दे, माझ्या नशिबात नाही आहे. स्वामी म्हणतात, ज्याची इच्छा मनापासून असते ती मी उशिरा देतो, पण नक्की देतो. आज हे 2 मिनटं घाईचे नाहीत, हे 2 मिनटं विश्वासाचे आहे. तू डोळे बंद कर, मनात ती इच्छा स्पष्ट पहा, तिचं चित्र तयार कर जसं तू नेहमी करत होता. आणि आता स्वामींचं नाव घे. तुझ्या छातीत धडधड वाढते ना, ते भीतीची नाही आहे, ती आशेची आहे. तू खूप दिवसांनी मनात वाटतंय काहीतरी चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण होणं फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या विश्वासासाठी आहे. फक्त कारण तू हार मानली नाहीस आहे. तू रडलास, तू थकलास, तू खचला होता, पण तू पूर्णपणे तुटला नाहीस. ही तुझी जिंक आहे. आता इच्छा पूर्ण होणं म्हणजे सगळं आयुष्य बदलणं असं नाही आहे, पण ती सुरुवात असते. एक दरवाजा उघडतो, ज्याच्या पलीकडे नवीन प्रकाश असतो. आज तुला कदाचित एक छोटासा संकेत मिळेल, एक फोन, एक मेसेज, एक बातमी किंवा एखादा शब्द, आणि तुला लगेच कळेल हेच ते. स्वामी म्हणतात, चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही, कधी कधी ते शांतपणे मनात उतरतात. तू स्वतःला कमी समजू नको. तुझी इच्छा मोठी असेल तर ती तुझं धैर्यही मोठं आहे. ज्याचं स्वप्न मोठं असतं त्याला वाट पाहावी लागते. हे 2 मिनटं तुला शिकवतील की विश्वास म्हणजे काय. डोळे उघडण्याआधी मनात समाधान होईल. तू विश्वास म्हणतील, हे इतकं सोपं होतं का. स्वामी आता हसून म्हणतात, सोपं नव्हतं, तू तयार होईपर्यंत वेगळा लागला. त्यामुळे आजचा जर इच्छा पूर्ण झाली तर गर्व करू नकोस, फक्त धन्यवाद म्हण, कारण कृतज्ञ मनालाच आणखी खूप कृपा मिळतात. आणि जर पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर घाबरू नको, कारण स्वामी समर्थ काम सुरू केलं की अर्धवट सोडत नाही. तू शांत राहा, मन विश्वास ठेव. तुझी जी मोठी इच्छा आहे ती फक्त तुझी नाही, ती स्वामींचीही जबाबदारी आहे. आजचा हा क्षण तुझ्या आयुष्यात लक्षात राहील, कारण आज तुला समजेल प्रार्थना कधीच वाया जात नाही. तू खूप दिवस ती एक इच्छा मनात धरून बसला होता, कधी कुणाला सांगितले नाही, कधी उघडेपणा बोलला नाही, पण रात्री झोपताना ती इच्छा डोळ्यासमोर यायची. स्वामी म्हणतात, मला तुझ्या ओठांवरचे शब्द नकोत आहे, मला तुझ्या मनातले भाव कळतात. तू किती वेळा निराश झाला होता, किती वेळा वाटलं होतं माझ्यासाठी काहीच चांगलं होईल का नाही, पण तरीसुद्धा तू पूर्णपणे हार मानली नाही. आणि म्हणूनच आज हा क्षण तुझ्यासाठी आहे. 2 मिनटं म्हणजे फक्त वेळ नाही आहे, तो तुझ्या संयमाचा शेवट आहे आणि तुझ्या आनंदाची सुरुवात आहे. स्वामी म्हणतं, तुझ्या आयुष्यात जे अडथळे होते ते हळू बाजूला सरकत आहे, जसं ढग बाजूला होतात आणि सूर्य स्वतःला दिसायला लागतो. आता तू खूप दिवस काही सहन केलं आहे, कुणाशी दोष न देता, कुणावर राग न धरता, फक्त शांतपणे. माझ्या लेकरा, शांतपणे सहन करण्याला मी कधीच रिकामं पाठवत नाही. आज तुला अचानक मन हलके वाटेल, कारण ती इच्छा आता स्वप्न राहिलेली नाही आहे, ती वास्तवाच्या दिशेने चालली आहे. कदाचित ती इच्छा नोकरीबद्दल असो, कदाचित घराबद्दल असो, कदाचित नात्याबद्दल असो, कदाचित पैशांबद्दल असो, किंवा फक्त मन शांतीबद्दल असो, पण काही असो, ती इच्छा तुला खूप महत्त्वाची आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते माझ्यासाठीही महत्त्वाचं आहे. तू आता जेव्हा डोळे मिटून माझं नाव घेतोस, तेव्हा तुझं ओझं माझ्या हातात येतं, आणि आज तुझं ओझं ते हलकं होणार आहे. तुला आठवतं आहे का, किती वेळा तू म्हणालास, देवा फक्त माझंच का माझं ऐकत आहे. आणि आता तोच दिवस, त्या दिवशी मी म्हणतोय, बाळा मी ऐकलं आहे. 2 मिनटात सगळं बदलणार नाही आहे, पण त्या 2 मिनटात तुझं मन बदलेल. ती भीतीऐवजी विश्वास निवडशील, रागाऐवजी शांतता निवडशील, आणि शंकेऐवजी आशा निवडशील. आणि तेव्हा जेव्हा तुझं मन बदलतं तेव्हा आयुष्यात बदलायला वेळ लागत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार नको बघू, लहान बदल बघ, कारण मोठे सुख लहान क्षणातूनच येतं. आज तुझ्या घरात हसण्याचा एक छोटा आवाज येईल, आज तुझ्या चेहऱ्यावर एक कारण नसतानाही हसू येईल, आणि तुला वाटेल, हो आता सगळं ठीक होईल.
तू इतका वेळ भविष्याची काळजी करत राहिला की वर्तमानात जगायला विसरला. पण आता हा क्षण पकड. स्वामी म्हणतात, मी तुला काहीतरी देणार आहे. ते फक्त बाहेरून नाही, आतूनही तुला श्रीमंत करेल. कारण खरी इच्छा फक्त पैशाची नसते, ती मन शांत होण्याची असते. आणि आज तुझं मन शांत होणार आहे. तू तयार राहा, कारण तुझ्या नावाने आनंदाची नोंद चालली आहे. ज्यांनी तुला कमी लेखले तेच उद्या तुला वेगळ्या नजरेने पाहतील. आज तू अभिमान करू नकोस, तर फक्त कृतज्ञ राहा. कारण जे जे वर नेते ते खालीही आणू शकतं. नम्र म्हणून नम्र राहायचं. स्वामी म्हणतात, 2 मिनिटात तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल, पण त्या इच्छेपेक्षा मोठा तुझा विश्वास आहे. आणि तो विश्वास आज जिंकणार आहे. तुला वाटत असेल की हे खरंच होईल का? इतके दिवस झाले, इतक्या वेळा प्रार्थना केली, पण अजूनही ती इच्छा अधुरीच आहे. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज स्वामी तुला फक्त ऐकत नाही, तर तुझ्या मनाच्या प्रत्येक ठोक्याला उत्तर देत आहे. तुझ्या डोळ्यात जे अश्रू आले ते कोणी पाहिले नाही कदाचित, पण स्वामींनी पाहिले. तू रात्री उशिरा छाताकडे पाहत आहे. मनातल्या मनात जे बोललास ते शब्द स्वामींपर्यंत पोहोचले. तू थकला आहेस, कधी हार आली, कधी हार मानायची वेळ आली. काही वेळ वाटलं आता काही बदलणार नाही, पण स्वामी म्हणतं, माझ्या लेकरं अजून थांब. फक्त 2 मिनटं माझ्यावर विश्वास ठेव. ही 2 मिनटं साधी नाही आहेत. ही 2 मिनटं तुझ्या आयुष्याचं वळण बदलणारी आहे. तुझ्या मनातली जी मोठी इच्छा आहे ना, ती इच्छा आज आकार घेऊ लागेल. कदाचित ती नोकरी असेल, कदाचित घरातला एखादा मोठा प्रश्न असेल, कदाचित पैशाची अडचण, कदाचित नात्यातील वेदना किंवा एखादं स्वप्न जे तू लहानपणापासून जपून ठेवले आहे. स्वामी म्हणतात, तुझं स्वप्न मी विसरलो नाही आहे. तू त्या दिवशी जे स्वप्न पाहिलं त्या दिवशी मी तुझ्यासोबत होतो. तुला वाटलं तुझ्या आयुष्यात सगळं उशिरा होतं, इतकं लोक पुढे गेले आणि तू अजूनच तिथेच उभा आहे. पण स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं, कारण मी तुला आता योग्य वेळ देतो आहे. तुला जे काही मिळणार आहे ते इतरांपेक्षा मोठं आहे. आज जे काही अडथळे आहेत ते कायमचे नाही आहे. आज जी भीती आहे ती कायमची नाही. आज जी काही काळजी आहे ती सुद्धा कायमची नाही आहे. फक्त मनाने शांत रे का, स्वामी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाही आहे. तुझ्या घरात शांतता नाही आहे. स्वामी आता तिथे आहे. तुझ्या खिशात पैसे नाही, स्वामी तिथेही आहेत. तुझ्या मनात दुःख नाही. त्या आता स्वामी तुझ्या दुःखाला स्पर्श करत आहे. आज फक्त 2 मिनटं मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. रडावंसं वाटलं तर रडा, मन मोकळं करा. कारण स्वामींना शब्द नको, ते त्यांना तुझं खरं मन हवं आहे. तुझ्या आयुष्यात एक फोन येईल, एक बातमी येईल, एक संधी येईल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. पण आधी विश्वास हवा. विश्वासाशिवाय चमत्कार घडत नाही. तू जेवढा मनापासून स्वामींना हाक मारशील तेवढ्याच प्रेमाने स्वामी उत्तर देतील. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येईल. तुझ्या आता हातात यश येईल आणि तुझ्या हातात मनात शांतता बसेल. स्वामी म्हणतात, मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, ठेवणार नाही. तुझ्या मेहनत वाया जाणार नाही, तुझी प्रार्थना वाया जाणार नाही, तुझं दुःख वाया जाणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल. लहान लहान चिन्ह दिसतील, लहान लहान चांगल्या गोष्टी घडतील आणि तू पाहशील, तू म्हणशील, हे खरंच स्वामी आहेत का? स्वामींचं काम आहे का? फक्त हार मानू नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींवर विश्वास सोडू नकोस. तुझ्या मनातली ती मोठी इच्छा आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तू हे फक्त शब्द आहेस, म्हणजे स्वामींची कृपा सुरू झाली आहे. आता मनातल्या मनात म्हण, स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार कसा हळूहळू उलगडत जातो. मला वाटते ना हे खरंच असेल का? कारण तू खूप वेळा आशा धरलीस आणि पुन्हा निराश झाला. खूप वेळा मनात स्वप्न रंगावंसं आणि ते स्वप्न तुटताना पाहिलंस, म्हणून आज तुझं मन घाबरतंय. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुझं प्रत्येक अश्रू माझ्या चरणी पडेल असलं. तू रात्री आता उशिरा झोपताना त्या वेदना डोळे मिटले, त्या विचारांनी तुझं डोकं जड झालं, ज्या भीतीने तू एकटा रडलास, जे सगळं मला माहीत आहे. तुझी इच्छा मोठी आहे. कदाचित घरासाठी असेल, कदाचित नोकरीसाठी असेल, कदाचित पैशांसाठी असेल, कदाचित एखाद्या नात्यांसाठी असेल किंवा कदाचित फक्त मन शांतीसाठी. तू इतकं मागितलं की माझं आयुष्य थोडं स्थिर होऊ दे आणि त्या एका वाक्यात तुझं संपूर्ण आयुष्य लपलेलं आहे. स्वामी म्हणतात, 2 मिनटं तुझी खूप मोठी इच्छा असेल, जेव्हा तू मनात श्रद्धेने भरलं असतं, त्या 2 मिनटात तुझ्या आयुष्यात मार्ग बदलू शकतो. पण त्या 2 मिनटात तू खूप पूर्ण विश्वासाने माझं नाव घ्यायला तयार आहेस का? मनात शंका ठेवून नाही, मनात भीती ठेवून नाही, तर पूर्ण समर्पणाने. तुला आठवतंय का किती वेळा तू स्वतःला दोष दिला, मी चुकीचा आहे, माझं नशीब खराब आहे, असं किती वेळा म्हणालास. पण आज मी तुला सांगतो, तुझं नशीब खराब नाही, तुझी वेळ कठीण होती. वेळ बदलत जाते बाळा, आणि वेळ बदलायला फक्त एक क्षण पुरेसा पडतो.
तू त्या दरवाजात उभा आहेस, ते दरवाजा अजून उघडला नाही आहे म्हणून तू निराश आहेस आणि पण आता तुला ते दिसत नाही, पण त्या दरवाजामागे मी उभा आहे. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा फक्त तुझी नाही, ती आता माझ्या कृपेची वाट पाहते आणि आज तुझं मन खरं जर आज तयार असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. कधी-कधी इच्छा पूर्ण होणे म्हणजे तुला हवं ते तसंच मिळणं नसतं, तर तुला योग्य ते मिळणं असतं आणि जे काही योग्य असतं ते कायमचं टिकतं. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवेल. तुझ्या चेहऱ्यावर ओझं कमी होईल, तुझ्या मनातील भीती विरघळेल आणि तू पुन्हा एकदा स्वतःचा विश्वास ठेवायला शिकशील. कारण इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात आता स्वतःवर विश्वास निर्माण होते. तू आता खूप गरजेचं असतं. तुला वाटतं मी खूप छोटा आहे, माझी इच्छा खूप मोठी आहे, पण लक्षात ठेव तू छोटा नाहीस आहे, तू माझं लेकरू आहेस आणि लेकरांची इच्छा आईवडिलांसाठी कधीच मोठी नसते. 2 मिनटं, फक्त 2 मिनटं मन शांत ठेव, मोबाईलचं बाजूला ठेव, डोळे मिट आणि मन स्वामी समर्थ, मला तुझ्यावर विश्वास आहे. हे वाक्य तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. आजपर्यंत तुझे काय सहन केलं त्याचं फळ तुला मिळणार आहे. कदाचित अचानक एखादा फोन येईल, कदाचित एखादी चांगली बातमी दिसेल, कदाचित एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, पण काहीतरी नक्की बदलेल. म्हणतात तू हार मानू नकोस, तू थांबू नकोस, कारण जेव्हा माणूस सगळ्यात जास्त थकतो तेव्हा त्या आयुष्यात सगळ्यात मोठा बदल येतो. तुझ्या आयुष्यातला तो बदल आता दार ठोठावत आहे. तू फक्त दरवाजा उघड. तुझ्या मनात जे काही अंधार आहे तो कायमचा नाही. जशी रात्र संपते तसं हा काळही संपेल. तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येईल, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल आणि तू म्हणशील माझी ती इच्छा पूर्ण होईल. जेव्हा तुला कळेल की हे 2 मिनटं फक्त वेळ नव्हती, ती इच्छा, ती श्रद्धेची परीक्षा होती. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यातील कथा अजून संपलेली नाही आहे. तुझं सर्वात सुंदर पान आता सुरू होणार आहे. तू फक्त विश्वास ठेव. 2 मिनटं रोज आता माझं नाव घे, मनात कृतज्ञता ठेव आणि जे काय आहे त्यात समाधान मान. उरलेली मी पाहीन. कारण ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. आणि आज मी तुला कदाचित आशीर्वाद देतोय, तुझी ती मोठी इच्छा योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि कायमस्वरूपी पूर्ण हो. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता आनंदाने होत आणि तुझ्या घरात हसू नांदो, तुझ्या मनात भीती नांदो. स्वामी म्हणतात तुझ्यावर आता माझी कृपा आहे आणि जेव्हा माझी कृपा असते तेव्हा अशक्य काहीच राहत नाही. तू इतके दिवस फक्त मागत होता, आज पहिल्यांदा तू स्वीकारायला तयार झाला आहे आणि स्वीकारणं हीच खरी तयारी आहे. तुला आठवतं आहे का पहिल्यांदा ही इच्छा मनात आली तेव्हा किती निरागसपणे तू स्वप्न पाहिलंस, कसलाही शंका नव्हता, फक्त विश्वास होता. मग आता वेगळे आली आहे, लोक काहीतरी बोलले, अनुभव आले त्या आणि विश्वास थोडा हल्ला आहे. आता पण संपलं नाही आहे, कारण आता खोलवर तुला आता वाटतंय होतं एक दिवस होईल. स्वामी म्हणतात तो दिवस एक आहे, एक आजच्या दिशेने चालत येते. तू स्वतःला विचार, जसं तर तू इच्छा पूर्ण झाली तर तू ते काय करशील, तू कसं करशील, कोणाला फोन करशील, मिठी मारशील कोणाला. त्यामुळे आता हे सगळं मनात पहा, कारण मन आधी अनुभवतं मग वास्तवात पडतं. तेव्हा म्हणतात मी तुला जे काही देणार आहे ते फक्त बाहेरचं नाही आहे, ते आतलंही आहे. तुझ्या आत्मविश्वासाला नवं बळ देणार आहे. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर थांबू नको. जे अश्रू निराशेचे आहेत ते आशेचे आहेत. तू वेळ हार मानायच्या टप्प्यावर आलास, बस आता नाही, पण तरीही तू पुढे चालत आहे का? कारण कुठेतरी तुला वाटतंय स्वामी सोडणार नाही आणि ते खरंच आहे. स्वामी म्हणतात मी उशिरा करतो पण अंधारात सोडत नाही. मी परीक्षा घेतो पण उत्तरही देतो. तुझ्या आयुष्यात जे काय घडणार आहे ते कदाचित छोटं वाटेल पण त्याचा परिणाम मोठा असेल. जसं छोटंसं बी मोठं झाड होतं. तू आजपासून स्वतःवर थोडासा जास्त विश्वास ठेव, कारण तुझी इच्छा फक्त नशिबावर नाही, तुझ्या प्रयत्नांवर उभी आहे. स्वामी म्हणतात तू प्रयत्न केलास का म्हणून आता मी तुझी कृपा करतोय. दोन्ही आता गोष्टी एकत्र झाल्या त्या म्हणून आजचा दिवस खास आहे. आता हळूच तुझ्या मनात एक धन्यवाद म्हण. कुठलाही ऐकू येणार नाही आहे पण स्वामींना नक्की ऐकू येईल. आज जर लगेच काही घडलं नाही आहे तर निराश होऊ नकोस, कारण प्रक्रिया सुरू झाली आहे. कधी-कधी इच्छा पूर्ण होण्याआधी परिस्थिती बदलते आणि ते बदल तुझ्या फायद्यासाठी आहेत. स्वामी म्हणतात विश्वास म्हणजे घडण्याआधीचं धन्यवाद देणं आहे. तू आज धन्यवाद दे, कारण तुझं मन तयार झालं आणि जेव्हा मन तयार होतं तेव्हा चमत्कार दूर राहत नाही. शांत बस, श्वास घे आणि डोळे बंद कर. तुझी ती इच्छा मोठी असेल, आता ती फक्त स्वप्न नाही आहे,
ती वास्तवाच्या दारात उभी आहे. तू कितके दिवस फक्त मागत होता. आज पहिल्यांदा तू स्वीकारायला तयार झालंय आणि ते स्वीकारणं हीच खरी तयारी असते. तुला आठवते का पहिल्यांदा ही इच्छा मनात आली आहे तेव्हा तू इथे किती निराळसपणे तू आता फक्त स्वप्न पाहिलेस. कसलाही संशय नव्हता, फक्त विश्वास होता. मग वेळ गेली, आता लोक काहीतरी बोललेत, अनुभव आले आणि विश्वास थोडासा हल्लाय, पण संपला नाही आहे. कारण आता तो खोलवर तुला वाटत होतं एक दिवस होईल. स्वामी म्हणतात तो दिवस आजच्या दिशेने आज चालले होत आहे. आता तुझा स्वतःला विचार, जर ही इच्छा पूर्ण झाली तर तू काय करशील? तू कसं हसशील? कोणाला फोन करशील? कोणाला मिठी मारशील? स्वामी म्हणतात हे सगळं मनात पहा, कारण मन आधी अनुभवतं मग वास्तवात घडतं. स्वामी म्हणतात मी तुला जे काही देणार आहे ते फक्त बाहेरचं नाही, ते आतलंही आहे. तुझ्या आत्मविश्वासाला नवं बळ देणार आहे. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर थांबू नकोस. ते अश्रू निराशेचे नाही, ते आशेचे. तू वेळ हार मानायच्या टप्प्यावर आला. बस आता नाही आहे, पण तरीही तू पुढे चाललंस का? कारण कुठेतरी तुला वाटत होतं स्वामी तर सोडणार नाही आणि ते खरंच होतं. मग म्हणतात आता मी उशिरा करतो पण अंधारात सोडत नाही. मी उशिरा करतो, परीक्षा पाहतो आणि उत्तरही देतो. आता जे काही तू आजपासून स्वतःवर थोडासा जास्त विश्वास ठेवा, कारण तुझी इच्छा फक्त नशिबावर नाही, ती तुझ्या प्रयत्नावरही उभी आहे. तू प्रयत्न केलास म्हणून मी इथं कृपा केली. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणून आजचा दिवस खास आहे. तुझ्या मनात धन्यवाद म्हण. तुला आता कुणालाही इकडे येणार नाही, पण स्वामी नक्की येतील. आज जर काही लगेच काही घडलं नाही पण तर निराश होऊ नको, कारण प्रक्रिया सुरू झाली आहे. कधी कधी इच्छा पूर्ण होत्या परिस्थिती बदलते. ते बदललं तुझ्या फायद्यासाठी असतात. विश्वास ठेव आणि घडण्याआधी ते धन्यवाद देणं. जी ती मोठी इच्छा आज फक्त स्वप्न नाही, ती वास्तवाच्या दारात उभी आहे. तुला वाटत असेल की काहीच घडत नाही आहे, दिवस जास्त आहे, महिने जात आहे, पण बदल काही दिसत नाही. पण स्वामी म्हणतात बदल आधी काही अदृश्य रूपात सुरू होतो. बी पेरलं की लगेच झाड दिसत नाही, पण मातीखाली त्याचे मुळे फुटलेली असतात. तसंच तुझ्या आयुष्यातसुद्धा काहीतरी चांगल्या मातीसारखं तयार होते. तू खूप सहन केले आहे. लोकांच्या शब्दांनी मन दुखावले, जवळच्या माणसांनी साथ जोडली आहे, पैशांची अडचण आली, ताणतणाव आले, पण तरीसुद्धा तू हार मानली नाही आहे. आम्ही म्हणतात जो माणूस सगळं सहन करूनही देवावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात चमत्कार नक्की होतो. आज तू हा संदेश ऐकतोय तो काही योगायोग नाही. तुला वाटेल की हा साधा व्हिडिओ आहे, पण स्वामींच्या दृष्टीने काहीच साधन नसतं. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं आणि आजचं हे कारण म्हणजे तुझ्या मनात आशेचा दिवा पुन्हा पेटवणं. तुझ्या मनात जी इच्छा आहे, कदाचित नोकरीची असेल, कदाचित पैशाची समस्या संपावी अशी असेल, कदाचित एखाद्या नात्यात प्रेम परत यावं असं असेल, कदाचित घरात शांतता यावी अशी असेल. म्हणतात इच्छा मोठी असली तरी घाबरू नकोस. देवासाठी काहीच मोठं नसतं. तो फक्त 2 मिनटं मनापासून स्वामीचं नाव घे, डोळे मीट आणि मनात बोल, आता स्वामी माझी इच्छा तुम्हाला माहीत आहे. एवढं मोठ्या मंत्राची गरज नाही आहे, मोठ्या आता पूजा अर्चाची गरज नाही. फक्त मनात श्रद्धा मनाविनी असावी. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, कोणी समजून घेत नाही, पण स्वामी म्हणतात तू कधीच एकटा नाही. तू जेव्हा रडतो तेव्हा देव पाहत असतो, तू जेव्हा हसतो तेव्हा देव आनंदी होतो, तू जेव्हा हार मानायच्या जवळ असतो तेव्हा देव तुला थोडं अजून धीर देतो. आता थोडा वेळ आली आहे की जेव्हा तुला आयुष्यातल्या अडथळ्यांना देवता होण्याची, जे लोक तुला कमी लेखत होते तेच लोक लवकर तुझ्या यशाकडे पाहतील. पण स्वामी म्हणतात यश मिळालं तरी गर्व करू नकोस, नम्र राहा, कारण जे काही वर नेत आहे तेच खालीही आणू शकतं. तुझ्या घरात जो काही ताण आहे तो आता कमी होणार आहे. पैशाची जी चिंता होती त्या आता सुधारणा होतील. कदाचित अचानक एखादी चांगली बातमी येईल, कदाचित एखादा फोन, एखादा मेसेज, एखादी संधी जी तुझं आयुष्य वळणावर आणेल. पण लक्षात ठेव स्वामी फक्त तुझ्या इच्छा पूर्ण करत नाही, ते तुला योग्य मार्गही दाखवतात. कधी कधी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आधी आतल्या बदल व्हावा लागतो. थोडंसं संयम, थोडीशी मेहनत, थोडा सकारात्मक विचार करावा लागतो. स्वामी म्हणतात भीती सोड. तू सतत भविष्याची चिंता करत बसतो, कारण आता होईल कसं होईल, पण आजचा हा दिवस जगायला विसरतो. आता देवाने आता तुला दिलं आहे, तो आनंदाने जग. उद्या देव सांभाळेल. तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. लोक काहीही बोलतील, काही जण तुझी चेष्टा करतील, काही जण म्हणतील याच्याकडून काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात देवाने ज्याला निवडलं आहे त्याला आता कोणी थांबवू शकत नाही. आजपासून एक छोटा नियम कर, दररोज 2 मिनटं स्वामीचं नाव घे. काही मागायचं नाही आहे, फक्त धन्यवाद द्यायचं आहे. जे काही त्यासाठी आभार मानायचे, जे नाही आहे त्यासाठी विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या मनात जो काय भार आहे ना तो आता हलका होईल. तू खूप दिवसांनी रडत होतास, बाहेरून हसतोय, आपण आतून एक तुटलेला आहे. स्वामी म्हणतात आता तुझं मन सावरणार आहे. लक्षात ठेव प्रत्येक अंधारानंतर उजेड येतो. रात्री कितीही लांब असली तरी सकाळ होतेच. तुझ्या आयुष्यातली सकाळ जवळ आली आहे. फक्त शेवटच्या काही क्षणात धीरे सोडू नको.
आज जे काही ऐकले ते मनात साठव. नकारात्मक विचार दूर कर. स्वतःला सांग माझं चांगलं होणार आहे. कारण शब्दांमध्ये ताकद असते. तू जे काही बोलतोय ते विश्वास ऐकतंय. स्वामी म्हणतात तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल, पण त्यासाठी मनात शंका ठेवू नको. शंका म्हणजे भेग असतो आणि विश्वास म्हणजे भक्क भिंत. आजपासून तक्रार कमी कर, प्रार्थना जास्त कर, राग कमी कर, प्रेमात जास्त दे, भीतीत कमी कर, धैर्य वाढव. आणि जेव्हा विश्वास तुझी इच्छा पूर्ण होईल ना, तेव्हा हा दिवस आठव की कधी तू आता निराश होता पण तरीही विश्वास ठेवलास. जेव्हा तू आता मनात म्हणशील स्वामी मला आता तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा तुझ्या आयुष्यातील अंधार रात्र हळूहळू संपायला लागेल. कारण स्वामींना कृपा खूप वाऱ्यासारखी असते. ती दिसत नाही पण जाणवते. तिचा आवाज करत नाही पण ते आयुष्यात बदलून टाकते. तुला कधी कधी वाटतं मी इतका प्रामाणिक आहे, मी कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी काय? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात आहे आणि या स्वामी त्या प्रश्नांचे उत्तर देतात. ते म्हणतात ज्याला मी मजबूत बनवतो त्यालाच मी परीक्षा देतो, ज्याच्यावर माझा विशेष प्रेम असतं त्यालाच मी घडवतो. तू जे काय सहन करतो आहेस ना, ते तुझ्या तोडण्यासाठी नाही, ते तुला घडवण्यासाठी. आज तुझ्या काय वेदनेत अनुभवतो आहेस, त्या वेदना तुझ्या उद्या तुझी ताकद बनतील. तुझ्या लोकांकडे दुखावलं आहे त्याच्यामुळे तुला त्या स्वामींची किंमत कळेल. स्वामी म्हणतात तू कमी नाही आहे, तू अपयशी नाही, तू फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आहे. कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की भीती वाटते आणि कधी इतकं वादी येतात होतं की विश्वास घ्यायलाही अवघड जातं. पण लक्षात ठेव वादळाचं कायम राहत नाही आहे आणि शांततेचे पण नवं सूर्योदय लपलेलं असतं. आजचा स्वामी तुझ्या घरात प्रवेश करत आहे. तुझ्या मनातल्या कोपऱ्यात जिथे भीती होती तिथे आता ते प्रकाश आणत आहे. जिथे निराशा आहे तिथे आता निर्माण करत आहे आशा. तुझ्या हातात कदाचित काहीच नाही पण तुझ्या मागे स्वामींचा हात आहे आणि ज्याच्या मागे स्वामी असतात त्याला कोणी थांबवू शकत नाही. आज तू मनापासून ठरव मी रडणार नाही, मी हार मानणार नाही, मी स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवणार. आज तुझ्या जे काय अडकले आहे ना ते आता काय हलायला लागेल. जिथे दरवाजे बंद झाले होते तिथे ते नवीन दरवाजे उघडते. तुझ्या मोबाईलवर एक चांगली बातमी येईल, तुझ्या कामात नवीन संधी येतील, तुझ्या त्या नात्यातला एक नवं ताण कमी होईल आणि तुझ्या घरात एक हसू परत येईल. स्वामी म्हणतात तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू कितीही एकटा वाटत होता तरी तू एकटा नाहीस आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींचं संरक्षण आहे. आज ज्या काही गोष्टी तुझ्या अशक्य वाटत होत्या त्या आता उद्या शक्य होतील. आज जी काही इच्छा मोठी वाटत होती ती पूर्ण झाल्यावर तुला वाटेल हे तर स्वामींच्या कृपेने सहज होईल. फक्त मन साफ ठेव, कुणाचं वाईट करू नकोस, कोणाला दुखवू नकोस. जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ मनातच चमत्कार जन्म घेतात. स्वामी म्हणतात तुझी शब्दाचा तुझ्या बदलायला मला वेळ लागत नाही, फक्त विश्वास ठेवा. आजपासून तुझ्या आयुष्यात छोटे छोटे चांगले बदल दिसतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक आता तुझे कौतुक करतील. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळेल. तुझ्या डोळ्यातले स्वप्न सत्यात उतरतील आणि तुझ्या मेहनतीतली ती मोठी इच्छा आता पूर्णपणे चालली होय. आणि हे 2 मिनिटाचं शांत बस, स्वामींचं नाव घ्या आणि मनात म्हणा स्वामी आता माझंच आयुष्य तुझ्या हाती आहे. आता त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यात कसा हळूहळू प्रकाश वाढत असतो. तुझ्या घरात सुख येईल, तुझ्या मनात समाधान येईल, तुझ्या आयुष्यात स्थैर्य येईल. स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करत आहे. ही फक्त शब्दांची काही गोष्ट नाही आहे, ही तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. आता काळजी सोड, भीती सोड, शंका सोड आणि विश्वास धर. कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. स्वामी म्हणतात इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त बाहेरची परिस्थिती बदलणं नाही आहे, तर ती आधी मन बदलणं असतं. तुझ्या मनात जे काही इतके दिवस एक प्रयत्न घोळता होता माझंच का, पण आता तू काय प्रश्न बदलेल तो आता विचारशील माझ्यासाठी काय सुंदर ठेवलं आहे. हा बदल खूप मोठा आहे बाळा, कारण विचार बदलेल की नशीब बदलायला वेळ लागत नाही. तू ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस झटला, त्यासाठी मनापासून प्रार्थना केली, ज्यासाठी किती वेळा निराश झाला, ती गोष्ट आता तुझ्या जवळ येते. पण लक्षात ठेव स्वामी कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळी पाहतात. तुला वाटलं असेल सगळे पुढे गेले आणि मी लगेच मागे राहिलो. तुला असं दिसलं नाही आहे की तुला वेगळ्या मार्गाने पुढे नेलं जातं आहे. तुझं आयुष्य इतरांसारखं नसणार आहे, कारण तुझ्यासाठी जे काही लिहिलं आहे ते खास आहे. स्वामी म्हणतात तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझी किंमत तुला कदाचित माहीत नाही पण मला माहीत आहे. तू जेव्हा एकट्या बसून विचार करतोय तेव्हा तुझ्या मनात किती स्वप्न ऐकता असतात. घरात स्वप्न, आईवडिलांसारखं दुःख सुख देण्याचं स्वप्न, स्वतःचं नाव कमवण्याचं स्वप्न आणि मन शांत असण्याचं स्वप्न. ही स्वप्न ही काही चुकीची नाहीत, ही तुझ्या मनाची खरी ओळख आहे. आणि स्वामी म्हणतात ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्या स्वप्नांना माझा हात असतो. आता तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल किती अडचणी आल्या, किती लोकांनी साथ सोडली, किती वेळा मन तुटलं पण तरी तू उभा राहिलास. हेच तर तुझं बळ आहे. तू कोसळलास पण तुटला नाहीस, तू रडलास पण हार मानली नाहीस. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, आज तुला त्या आयुष्यात आनंदाचं पान उघडायला तयार आहे.
ज्यांनी तुला आता कमी लेखलं आहे तेच आता लोक तुझ्या उद्या कौतुक करतील. ज्यांना आता तुला नाकारलं आहे तेच लोक तुझी किंमत ओळखतील. पण हे सगळं होण्यापूर्वी तू स्वतःची किंमत ओळख. स्वामी म्हणतात जग तुझ्यावर विश्वास ठेवत असेल तेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील. तुझ्या मनात अजूनही थोडी भीती आहे, पुन्हा निराशा आली आहे तर, पण यावेळी तू असं होणार नाही आहे. कारण यावेळी तू एकटा नाहीस आहे, मी तुझ्यासोबत आहे. तू जे काही काम करशील त्यात तुला यश दिसेल. तू अडकलेलं काम पुढे सरकेल. तुझ्या घरात समाधान वाढलं. कदाचित एखादी गोड बातमी, कदाचित एखादी अनपेक्षित कॉल, कदाचित एखादी संधी जी तू खूप दिवस वाट पाहत होता आणि त्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी गेलं. पण ते दुःखाचं नसेल, ते समाधानाचं असेल. तू म्हणशील इतकं काळ वाट पाहिली पण शेवटी मिळालं. पण स्वामी म्हणतात धीर धरलेल्यांना मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. तुझ्या आयुष्यात आता स्थिरता येईल, मनात शांतता येईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक हसू येईल. तू रोज सकाळी उठशील आणि तुला आता जाणून येईल की आजचा दिवस चांगला आहे. ही भावना खूप मोठी असते, कारण जेव्हा मन सकारात्मक होतं ते विश्वास तुझ्यासाठी काम करायला लागतं. तू फक्त कृतज्ञ राहा, ज्याचं आहे त्यासाठी आभार मान आणि जे काही हवं आहे त्यासाठी विश्वास ठेव. उरलेल्या माझ्यावर सोड. ती इच्छा तू मोठी असो, ती योग्य वेळी पूर्ण होईल आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तुला कळेल हा सगळा प्रवास हा गरजेचा होता. कारण संघर्षाशिवाय मिळालेलं यश मनाला साथ देत नाही. तू जे काही सहन केलं आहे ते शिकलं आहे, ज्या वेदना पचवल्या त्यामुळे तुला मिळणार आहे सुख खरं आता कायमचं असेल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात आता उजेड येईल, अंधार कमी होईल. तुझ्या आता मनात भीती हळूहळू निघून जाईल. तुझ्या आता फक्त तू श्रद्धा ठेव, मन शांत ठेव आणि जे काही रोज मनात 2 मिनटं आहे मनापासून माझं नाव घे. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तीच आता उत्तर मागत आता आहे. खूप लवकर आता तुला स्वतःला म्हणशील हे सगळं स्वामींच्या कृपेने आणि त्या दिवशी तुझं डोकं अभिमानाने नव्हे तर कृतज्ञतेने झुकेल. तुझी ती इच्छा, तुझं ते मन, तुझं ते ध्येय तुझ्या पूर्णत्वाला जाईल. स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेव बाळा, कारण जेव्हा मन श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा चमत्कार घडायला वेळ लागत नाही आहे. स्वामी म्हणतात आता मनात शंका आणि आणू नकोस, कारण शंका आली की विश्वास कमकुवत होतो आणि आजचा दिवस विश्वास मजबूत करण्याचा आहे. तू इतके दिवस वाट पाहिली आहे, कधी निराश झाला, कधी आशेवर जगला, कधी स्वतःला समजावत बसला. थोडा अजून थांब. स्वामी म्हणतात तुझं थांब वाया गेलं नाही आहे. प्रत्येक क्षण तुला आता तयार करत होता. आज तुला जाणवत आहे ना किती आतूपासून काहीतरी बदलत आहे. जरूर मन हे म्हणतंय आता वेळ आली आहे. तू खूप दिवस आता त्या स्वतःला दोष दिलास, माझ्यावर इतकंच काहीतरी कमी झाले. पण स्वामी म्हणतात तुझ्यात काहीच कमी नव्हतं. आता तू ते फक्त एक वेगळा होती आणि ती आली नव्हती. आता ती वेळ जवळ आली आहे. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा फक्त एक स्वप्न नाही आहे, ते तुझ्या आता आयुष्यात भाग आहे. आणि जे काही तुला आता भागात आहे ते तू कोणावरही हिरावू शकत नाही. स्वामी म्हणतात ही भीती सोड, भूतकाळ सोड, ज्याने तुला कमी लेखलं त्यांचे शब्द सोड. कारण आजपासून तुझे काय तू स्वतःला नव्याने पाहायला शिकतोय. आज जर कोणी विचारलं काय बदललं तर ते उत्तर दे मन बदललं. कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा परिस्थिती बदलणारा लागते. स्वामी म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होणं हे फक्त सुरुवात आहे. पुढे अजून खूप काही आहे जे काही तू कल्पनाही केली नाहीस. आज जर कदाचित अडचण समोर आली तर घाबरू नकोस. कधी कधी शेवटच्या क्षणी स्वतःवर मोठी इच्छा येते, पण ती परीक्षा ती आता तुझं बक्षीस हिसकावण्यासाठी नाही तर तुझा विश्वास तपासण्यासाठी असते. तू शांत राहा, मन स्थिर ठेव, स्वामींचं नाव घे. आज तुझ्या आयुष्यात जे काही सुरू होत आहे ते हळूहळू स्पष्टपणे येईल. कधी आता ते दुसरा दिसत होतं ते आता स्वच्छ दिसेल. स्वामी म्हणतात मी तुला मोठं देणार आहे, पण आधी तुला मोठं मन द्यावं लागेल. म्हणून आज तक्रार करू नकोस, इतरांशी तुलना करू नकोस, फक्त स्वतःकडे पहा. तू जिथून सुरू केला आज आता ते तुला आता दिसावं. प्रवासाचा तुझी ताकद आहे. आज रात्री झोपताना मनात विचार ठेव मी तयार आहे. तुझी ती इच्छा आता दूर नाही आहे, ती तुझ्या विश्वासावर उभी आहे आणि स्वामींच्या कृपेवर चालत आहे. तू आता किती वेळ आकाशाकडे पाहून विचारलं देवा आता माझ्यासाठी कधी. तू आता किती वेळ रात्री असा उशाशी भिजलास होता आणि कोणाही न सांगता तुझं दुःख गेलं होतं. स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रू त्यांनी मोजला आहे. तू हरलास नाही आहे, तू हरला नाही आहे, तू फक्त थकलायस, तू तुटला नाही आहे, तू फक्त अजून दुखावल्या. पण तू आता बघ तुटलेलं मनच देवाला जवळ आणतं. आता तुझ्या मनातील ती इच्छा तुझ्याचं काही सर्वांना स्वार्थाची नाही आहे, ती कुणाचं वाईट करणारी नाही. तू फक्त आता शांत आयुष्याची आहे, थोड्या पैशाची आहे, थोड्या प्रेमाची आहे, थोड्या सन्मानाची आहे. स्वामी म्हणतात ज्याची इच्छा साधी असते त्याचं आयुष्य त्याचं भविष्य सुंदर असतं.
आज तुझी काय जिथे उभा आहेस तिथे आता खूप सुंदर आता अंधार दिसतोय. पण लक्षात ठेव, अंधार म्हणजे शेवट नाही, तो फक्त पहाटेचा आधीचा क्षण असतो. तुझ्या घरातला ताण आता कमी होईल आणि ज्याने तुला दुखावलं, ज्याने कमी लेखले, तेच लोक आता एक दिवस म्हणतील तू खूप खरंच मजबूत आहेस. तुझ्या आता खिशात आज कमी पैसे असतील, पण तुझ्या नशिबात कमी नाही आहे. तुझ्या हातात एक संधी नसेल, पण तुझ्या एक संधी तयार होत आहे. स्वतःमध्ये विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जे काही रस्त्यावर एकटा चालतोय तेव्हा तर तुला वाटतंय कोणीच नाही माझ्यासोबत, पण तुझ्या त्या सावलीतही देवाचं अस्तित्व आहे. तुझे थोडं सहज जरी मनातून नसला तरी, कारण हसू असं हेच दुःखाला हरवण्याचं शस्त्र आहे. तुझी नशीब आता झोपलेलं नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहते. तुझे काय भाग्य हरवलं नाही आहे, ते फक्त तुला आता मजबूत करते. आज 2 मिनटं डोळे मिटून बघ, शांत श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी मला तुमच्यावर विश्वास ठेव. हीच प्रार्थना पुरेशी आहे. तुझ्या आयुष्यात आता अचानक एखादी चांगली बातमी येईल, कदाचित फोनवर, कदाचित मेसेजवर, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या शब्दात, पण ती येईल. म्हणतात तुझ्या संयमाची परीक्षा संपली आहे. तू जेव्हा आता हार मानण्याच्या जवळ जातो तेव्हा लक्षात ठेव, यश फक्त एक पाऊल पुढे असतं. तुझं मन जप, नकारात्मक विचार दूर ठेव. लोक काय म्हणतात यापेक्षा देव काय ठरवतो जे जास्त महत्त्वाचे आहे. तू चांगला आहे, तू मेहनती आहे, तू प्रामाणिक आहेस आणि म्हणूनच देव आता तुला सोडणार नाही आहे. तू आज तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. तुझे जुने दुःख मागे राहतील, नवीन आनंद पुढे राहील. तू तर स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या आता ताकद आहे, तुझ्या आयुष्यात तुझ्या प्रकाशात आहे, तुझ्या आशीर्वादात आहे. तू त्या घर भरभराटीने भरले, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, शंका करू नकोस. शंका म्हणजे दरवाजा बंद करणं, विश्वास म्हणजे दरवाजा उघडणं, आणि हा दरवाजा उघड विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशेचा. तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुला रडवले त्यांना आता माफ कर, कारण माफी देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं आहे. तुझ्या मनातली भीती हळूहळू नाहीशी होते, तुझ्या डोळ्यातली चिंता हळूहळू कमी होईल. स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर हात ठेवून चालत आहे. तुला आता पडू देणार नाही. तू फक्त चांगलं करत राहा, थांबू नकोस. रडत असला तरी चालेल, पण विश्वास सोडू नकोस, कारण जेव्हा देव तुझी कथा लिहितो तेव्हा शेवट सुंदरच असतो. तुझी वेळ येते आहे, तुझं नशीब वळण घेते, तुझ्या आयुष्यात आनंदाचा दरवाजा उघडतोय. आज मनात एक वाक्य ठेव, मागलं आता माझं चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात मी आहे तुझ्यासोबत, आणि जेव्हा स्वामी आता तुझ्यासोबत असतात तेव्हा अशक्य काहीच नसतं, फक्त विश्वास हवा आणि 2 मिनटाची शांत प्रार्थना. तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझं आयुष्य बदलेल आणि तुझ्या डोळ्यात आनंदाचे तेज चमकेल. तेव्हा म्हणतात तुझे आयुष्य मी पाहतोय, तुझं रडणं मला दिसतंय, तुझी तगमग मला ऐकू येते. तुझी रात्री आता उशीला डोकवून होती, आता हौस ते डोके पुसतील. कुणाला आता कळू न देता मनातल्या वेदना लपवतोय, पण ते काय सगळं स्वामी पाहतायत. तू बाहेरून हसतोय, पण आतून तू तुटलेला असतो. लोकांना वाटतं तू मजबूत आहे, पण तुला माहीत आहे तू किती लढतो आहे. स्वामी म्हणतात तुझी ही शांत लढाई वाया जाणार नाही. आजपर्यंत तू खूप काय सहन केले, लोकांची बोलणी, अपेक्षांचं भार, नात्यांमधली फसवणूक, आर्थिक ताण, आरोग्याची चिंता, पण तरी तू उभा राहिलास. हेच तर तुझं मोठं यश आहे. स्वामी म्हणतात ज्याने तू इतकं सहन केलं आहे त्याला आता आनंद देणं माझी जबाबदारी आहे. तुझ्या घरात जे काही वातावरण जड झालं आहे हे हलकं होईल. ज्या गोष्टी अडकल्या आहेत त्या मार्गी लागतील. तुझ्या काय पैशांच्या चिंतेत आहे त्या आता सुधारणा होईल. तुझे काही नात्यांमध्ये त्रास सहन केले आहेत त्यात गोडवा येईल, पण त्यासाठी एकच अट आहे, तू आता मनापासून नकारात्मक काढून टाक. स्वामी म्हणतात वाईट विचारांमध्ये मी राहू शकत नाही, स्वच्छ मनात माझी कृपा उतरते. आजपासून स्वतःशी प्रेमाने बोल, आरशात बघ आणि म्हण मी सक्षम आहे, मी स्वामींचं लेकरू आहे, माझं वाईट होणार नाही. तुझे काही गमावलं आहे त्याची भरपाई होईल, कदाचित वेगळ्या स्वरूपात पण नक्की होईल. कधी कधी दिवस आपल्याला एक हवं ते देत नाही आहे, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी स्वतःहून त्याहून चांगलं काहीतरी असतं. तुझ्या आयुष्यातील हा काळ फक्त एक टप्पा आहे, ही कायमची परिस्थिती नाही. स्वामी म्हणतात तू थोडा वेळ अजून धीर तर, मी तुझ्यासाठी काम करतोय. तुला वाटत तसं सगळं थांबलंय, पण अदृश्यपणे खूप काही घडत होतं. तुझ्यासाठी योग्य वेळ, लोक तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात येणार आहे, तुझ्या योग्य संधी तुझ्या दारात येणार आहे. फक्त तू तयार राहा. मनात राग ठेवू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं आहे त्यांनी आता मनापासून माफ कर, कारण माफी देणं म्हणजे त्यांना सोडणं नाही आहे, तर स्वतःला मोकळं करणं आहे. म्हणतात ज्यांना मन हलकं असतं त्याच्याकडे आनंद पटकन येतो. आज तू ठरव, तू मी आता भूतकाळाला धरून बसणार नाही, मी भविष्याची भीती बाळगणार नाही, मी आनंदाचा आजचा स्वामींना सोपवणार आहे. तुझ्या आयुष्यात एक चांगली बातमी येणार आहे, कदाचित फोनवर, कदाचित एखाद्या भेटीतून, कदाचित एखाद्या अनपेक्षित मार्गाने, पण ते येणार आहे. स्वामी म्हणतात मी उशीर करतो,
पण अन्याय करत नाही. आज तू ज्या काही वेदना अनुभवतो आहेस त्या उद्या तुला आता सांगतील तू किती मजबूत आहे. तुझं आता ते स्वप्न छोटं नाही आहे, ते तुझी इच्छा चुकीची नाही, तुझी मेहनत व्यर्थ नाही. तू फक्त थोडा थकला आहेस आणि स्वामी तुला आता नवीन ऊर्जा देणार आहे. आज झोपताना एक मनाचा विचार ठेव, माझं आयुष्य बदललं आहे. सकाळी उठल्यावर पहिलं नाव स्वामींचं घे आणि दिवसाची सुरुवात कर कृतज्ञतेने. हळूहळू तुला आता जाणवेल तुझ्या चेहऱ्यावर शांतता वाढव आहे, तुझ्या घरात सकारात्मक वाढत आहे, तुझ्या कामात प्रगती होत आहे. हे चमत्कार आहे नाही आहे, हे कृपेची प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभी आहेत. ती तुझी इच्छा, तुझे स्वप्न, तुझा आनंद सगळ्या तुझ्या आता दृष्टी आहे. आता फक्त एकच गोष्ट कर, विश्वास ठेव. आणि स्वामी म्हणतात तुझं चांगलं दिवस दूर नाही आहे, तुझी वेळ येते. जेव्हा तो चमत्कार घडेल ना तेव्हा तुझ्या आता सगळ्या तुझ्या जुन्या वेदना आठवतील, पण त्या वेदना तुला त्रास देणार नाही. ते तुला आठवण करून देतील की तू किती मजबूत आहे. तू पूर्वी आता खूप घाबरायचास, लोक काय म्हणतील, काय होईल, उद्या कसं होईल या विचारांचे तुझं मन थकलं होतं. पण आता हो तू बदलतो आहे. स्वामी म्हणतात भीती हा फक्त मनाचा वेळ आहे, विश्वास हा आत्म्याचा आवाज आहे. तू आजपर्यंत आता मनाच ऐकलंच, या आत्म्याचं एक तो तुला सांगतोय सगळं ठीक होणार आहे. तुझ्या आयुष्यातील ती अडचण आली आहे ती तुला तोडायला नव्हती, ती तुला घडवायला होती. कारण ज्याला मोठं व्हायचं असतं त्याला मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. तुला वाटलं हे देव माझी परीक्षा का घेतोय, पण खरं तर तुला त्या मजबूत बनवण्यासाठी ही वेळ दिलेली आहे. आज तुझ्या काही ठिकाणी उभा आहेस ना, ते ठिकाण तुझ्या संघर्षाचं फळ आहे. तू जर आता त्यावेळी हार मानली असती तर आज इथपर्यंत पोहोचलं नसतं. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही कठीण घडले ते काय सगळं व्यर्थ नव्हतं. प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ आहे. ज्याने तुला सोडले, ज्याने तुला स्वतःला शोधायला शिकवले, ज्याने तुला दुखवले ते तुला माफ करायला शिकवतील. ज्याने तुला नाकारले त्याने आता तुझ्या स्वतःची किंमत आता ओळखायला शिकले. आता पूर्वीसारखा तू नाहीच आहे, तू आतून अधिक शांत आहेस. जरी बाहेर परिस्थिती तशीच असली तरी तुझ्या मनाचा आशेचे दिवा आता लागले. स्वामी म्हणतात तो दिवा तू विझू देऊ नकोस, कारण हाच दिवा तुला अंधारातून बाहेर काढेल. तुला कधी कधी वाटतं माझं नशीब कधी बदलेल, पण नशीब अचानक बदलत नाही, ते हळूहळू वळण घेतं. आज एक छोटी चांगली गोष्ट घडेल, उद्या एक मोठी संधी येईल, परवा एक मोठं स्वप्न पूर्ण होईल. असं टप्प्याटप्प्याने आयुष्य बदलतं. तू फक्त धीर धर, कारण धीर म्हणजे कमजोरी नाही आहे, धीर म्हणजे ताकद आहे. स्वामी म्हणतात ज्याने संयम ठेवला त्याला आता शेवटी दुहेरी आनंद मिळतो. तुझ्या घरात पुन्हा पुन्हा हसू येईल, तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुझ्या मनात शांत झोप येईल. हे सगळं तुला मिळणार आहे. तू फक्त नकारात्मक विचार सोड, स्वतःला कमी लेखणं सोड, इतरांशी तुलना करणं सोड. तुला त्या वेगळं आहेस, तुझी वाट वेगळी आहे आणि तू काय यशही वेगळं असणार आहे. आज तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय, ती काय प्रार्थना रिकामी जात नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक अश्रू, प्रत्येक श्वास स्वामींच्या चरणी पोहोचतोय आणि आता तो योग्य वेळी त्याच्या आता उत्तर मिळणार आहे. कधी उत्तर हो असतं, कधी थांब असतं, कधी कधी याहूनही चांगलं असतं. तुला वाटतं मला काय हवं तेच मिळालं पाहिजे, पण कधी कधी जे काही मिळालं ते तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त सुंदर असतं. स्वामी म्हणतात विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात आता स्थिरता येईल. तू पूर्वीसारखा अस्वस्थ राहणार नाही. रोज रात्री झोपताना तुझ्या मनात शांती असेल, तुझ्या स्वतःला माफ कर, ज्या चुका झाल्या त्याच्या मागे सोड. कारण भूतकाळ करून धरून ठेवला तर भविष्यात हातात येत नाही आहे. आजपासून नवं पान उघड, नव्या विचारांनी, नव्या दिशेने, नव्या आशेने, नव्या श्रद्धेने. तुझी काय मोठी इच्छा आहे ती तुझ्या हृदयावर खोलवर आहे, ती पूर्ण होण्यासाठी मार्ग तयार होत आहे. कधी कधी देव तुझी इच्छा पूर्ण करण्याला वेळ घेतो, कारण तो तुला त्यासाठी तयार करतो. तू तयार होत आहे मनाने, विचाराने आणि आत्मेने. लवकर तुला जाणवेल हो माझं आयुष्य बदललं आहे. आणि त्या दिवशी मग तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील हे सगळं आता त्या कठीण काळामुळे शक्य झालं. स्वामी म्हणतात आता आता हे कधी स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस, कारण तुझ्या असं खूप आता सामर्थ्य आहे. तुझ्या गोष्टीची वाट पाहतो आहेस, ती तुझ्याही दिशेनेच चालत आहे. फक्त वेळ जुळण्याची गरज आहे आणि जी काय वेळ आता जवळ आली तू हसशील, समाधानाने राहशील आणि कृतज्ञ राहशील, कारण तुला कळेल ही श्रद्धा आता कधी वाया जात नाही आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यातला हा काळ तुझ्यावर आता घेऊन आता जाण्यासाठी आहे. आणि पुढे स्वामी म्हणतात आता तुझ्या मनात जे काही थोडंसं उरलेलं दुखलेलं आहे ना तेही आता हळूहळू विरघळू दिसेल. तुला आता घट्ट पकडून देऊ आता नेऊ नकोस, जे काही संपते त्यात आता जाऊ दे. ही सुद्धा एक प्रार्थनाच असते. तू खूप काय स्वतःला मजबूत दाखवत होता, लोकांसमोर आता हसत होता, जर तुला आता सगळं ठीक आहे असं सांगत होता. तू आता तू असं चालत आहे. तेव्हा म्हणतात मला आता तुझं खोटं असू दिसत होतं, पण आता मी तुला आता मौन ऐकू देत नाही आहे. पहिल्यांदा तर तुला आज स्वतःशी प्रामाणिक हो. आता मला वेदना झाल्या,
हो मी आता खचलो आहे, आता हो मला भीती वाटते हे मान्य केलं की अर्थात ओझं आता हळूहळू खाली पडतं. स्वामी म्हणतात जो स्वतःशी खरा असतो त्याच्यावर माझी कृपा जास्त असते, पूर्ण असते. आजपासून तू पाळणार आहेस नाहीस, तू आता थांबशील, शांतपणे परिस्थितीकडे पाहशील आणि म्हणशील मी घाबरणार नाही, कारण तुला कळणार आहे तू कदाचित आता खूप मोठ्या गोष्टी पार केल्या आहेत. आता जे काही समोर आहे हे तुला तर थांबू शकणार नाही. आज तुझ्या मनात जुन्या आठवणी येतील, काही गोड, काही पकडू, काही त्यांना येऊ दे. आता तुझ्या आता तोडायला नाही आहे, ते तुला आठवण करून द्यायला येत आहे. तू तर किती दूर झाला आहे. म्हणतात प्रत्येक जखम तुला तर शिकवण घेऊन येते. आज तू त्या रात्री शिकवणी उपयोगी आनंद स्वीकारायला करणार आहेस. तुला आता अजूनही थोडी शंका आहेत ना, घरचं आता होईल का? स्वामी असून म्हणतात ज्याने इतका प्रवास केला आहे तो शेवटच्या टप्प्यावर का थांबलेत? आजपासून तू छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला सुरुवात कर, कारण कृतज्ञ मन मोठ्या आता गोष्टींसाठी आता तयार आहे. आज जर कोणी तुला दुखावलं तर लगेच प्रक्रिया देऊ नकोस, कारण आता तुला माहीत आहे तू आता लक्ष मोठ्या गोष्टीवर नाही, लहान गोष्टी आपोआप मागे पडतील. सो म्हणतात मी तुझं आता आयुष्य हळूहळू व्यवस्थित करतोय, कोणतं साफ होतंय आणि ज्याची गरज आहे ते नाही आहे ते दूर जात आहे, ज्याची गरज आहे ते जवळ येते. तू विश्वास ठेव. आज तू स्वतःला सांग मी पुरेसं आहे. तुला आता कोणाचं प्रमाणपत्र लागणार नाही, तू कोणावरचं मान्यतेचा शिक्का नको आहे. तू आता तुझं अस्तित्व पुरेसं आहे. स्वामी म्हणतात मी तुला लोकांपासून वेगळं केलं आहे, कारण मला तुझा वेळ आता वेगळा आता वाटायला आहे, घडायला आहे. आज तुझ्या डोळ्यात पाणी, आता तुझ्या डोळ्यात प्रकाश दिसतोय, तुझ्या आता आत्मविश्वास आहे तो नवा सुरुवातीचा आहे. आज पुढचं पाऊल टाकायला तू घाबरू नकोस. त्याची तू वाट इतकी वर्ष बागत होता ती आता वेळ आली आहे. हळूच आता मनात मन स्वामी मी तयार आहे, आणि जेव्हा तू तयार होतो तेव्हा आता स्वामी कधीच उशीर करत नाही. स्वामी म्हणतात मी तुला उशीर करतो पण अंधारात टाकत नाही. तुझ्या मनात जी काही ती एक मोठी इच्छा आहे ती तुझी आता नाही आहे, ती तुझ्या आईबाबांच्या डोळ्यातली स्वप्न आहे, ती तुझ्या घरातील आनंद आहे, तुझ्या कुटुंबाचा आधार आहे. तू एकटा नाही, तुझ्या मागे आनंदाचा आशीर्वाद आहे. तू जेव्हा थकतो तेव्हा आता कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतं. आज जर तुला वाटत असेल की सगळं संपले तर हे लक्षात ठेव, देवच्या हे पूजना योजना अजून संपलेली नाही आहे. तुझं आयुष्य अजून लिहिलं जात नाही. आजचा दिवस कधी कठीण असेल, पण उद्याची सकाळ आता नवीन आशा घेऊन येते. तुझ्या मनातलं राग आता तुझ्या जे दुखावलं आहे त्याने तुझ्या देवावर सोपवले, कारण ज्यांना न्याय देणार आहे आपण नाही आहे तो वर बसलेला असेल. स्वामी म्हणतात तुझ्या संयमाचं फळ गोड असेल. तू किती वेळ हार मानायचा विचार केला पण तरी पुढे चालत राहिला, हीच ती तुझी खरी ताकद आहे. स्वामी म्हणतात तुझ्याकडून आता काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात तुझ्याकडून चमत्कार होणार आहे. तुझ्या आता घरात एक शांतता येईल, तुझ्या मनात एक गोंधळ निर्माण कमी होईल, तुझ्या डोळ्यातला पुन्हा स्वप्न जागतील. तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तू मागे वळून पाहशील आणि स्वामी म्हणशील धन्यवाद स्वामी, तुझी आता माझा विश्वास संपला आहे. आता एकाच गोष्टीचं चीज होईल, तुझ्या प्रामाणिकपणाला मान मिळेल, तुझ्या मेहनतीला फळ मिळेल. स्वामी म्हणतात ज्याचं मन स्वच्छ असतं त्याचं भविष्य उजळ असतं. तू स्वतःवर शंका घेऊ नकोस, तू कमी नाहीस आहे, तू हरलेला नाहीस आहे, तू फक्त योग्य वेळी वाट पाहतोय. आज फक्त एक काम कर, आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी देवाचा माणूस आहे. म्हणजे आता भीती जी मनात होती तीच संपणार आहे. तुझ्या हृदयात ताण होता ते हलका होणार आहे. स्वामी तुझ्या आता प्रत्येक पावलावर हात ठेवला आहे. तू पडलेला तर तुला आता उचलतील, तू रडलास तर तुला शांत करतील. हा तुझ्या आयुष्यात नवीन एक अध्याय सुरू होतो आहे. जुनी वेदना आता मागे राहतील, नवीन आनंद पुढे येईल. तुझे नशीब बदलले, तुझी वेळ जवळ आले, तुझ्या आयुष्यात आनंदाची चाहूल लागली. फक्त विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा, मनात स्वामींचं नाव घेत राहा, कारण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो. जेव्हा आता विश्वास असतो तेव्हा अडथळे लहान वाटतात. तुझं घर हसणार आहे, मन तुझं उघडणार आहे, फुलणार आहे, तुझ्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरतो आहे. सो म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे, तुझा संघर्ष संपणारच आहे, तुझ्या चेहऱ्यावर हसू येणारच आहे. आज तू काय ज्या इच्छेने तू काय शब्द ऐकतोयस ती काय अशा व्यर्थ जाणार नाही. तुझं आयुष्य आता सुंदर राहील, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तुझं नशिबात सुख, शांती आणि भरभराट लिहिलेली आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या सोबत आहे, आणि जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा अंधार कधीच कायमचं राहत नाही. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा ती आता फक्त स्वप्न नाही आहे, ती वास्तवात तयार होण्याचा मार्ग आहे. तू तर खूप दिवस काही गमावलं असतं, तू जवळचे माणूस दूर केले, कधी तुझा विश्वास तुटला आहे, कधी मेहनतीचं फळ उशिरा मिळालं, कधी पैशाचं आता चंचल होती, कधी काळजी होती मनातील, पण या सगळ्या आता देवाचं आता नाव सोडलं नाहीच आहे. तुझी आता खरंच ताकद आहे. स्वामी म्हणतात ज्याने अंधारातही दिवा विजवत दिला नाही आहे त्याने आता घरात प्रकाश नक्की येतो. आज तू जरा शांत बस, तुझं ते मन सुवलं आहे आणि स्वतःला विचार कर मी खरंच इतका कमजोर आहे का? उत्तर आणून घेईल आणि तू खूप मजबूत आहे.
तू रोजच अशाशी लढतोय, तू कुणाला दाखवत नाही, तू घरासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी झटतोय. तुझ्या चेहऱ्यावर हसू कधी कधी खोटं असतं, पण ते तुझं मन खरं असतं. स्वामी म्हणतात तुझं आता मन तुझं खरं दिसतं लोकांसाठी. तुला कदाचित कमी लेखलं आहे, तुला समजून घेतलं नाही, तुझ्या भावना हसवण्यासाठी नेल्या. तू स्वामींच्या दारात तुझी किंमत कमी होत नाही आहे. तू एकटं नाहीस आहे, जरी सगळे तर दूर गेले आहेत, स्वामी तुझ्यासोबत आहे. कधी कधी देव आपल्याला एकटं ठेवतो, कारण त्याला आपल्याला शिकवायचं असतं खरी साथ कोणाची आहे. आजपासून स्वतःवर शंका घेणं आता बंद करा. माझ्यामुळे आता होत नाही आहे, माझं नशीब खराब आहे, हे वाक्य मनापासून काढून टाका. मग तुझं नशीब झोपलेलं नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या फोनची वाट बघतोय, त्या बातमीची अपेक्षा ठेवतोय, त्या कामात उत्तर थांबलंय, त्या नात्यात गोडवा यावं असं तुला वाटतंय. ते सगळे आता स्वामींची नजर आहे. काही गोष्टी अचानक घडतील, तुला वाटते हे कसं शक्य आहे, पण स्वामी म्हणतात जिथे माणसं आता मार्ग संपतात तिथे आता मार्ग सुरू होतात. फक्त तू विश्वास ठेव. राग कमी कर, तक्रारी कमी कर आणि कृतज्ञता वाढव. आज जरी तुझ्याकडे कमी असेल तर जे काही त्याबद्दल धन्यवाद दे, कारण कृतज्ञ मनाकडे आनंद धावत येते. स्वामी म्हणतात तुझं घर रिकामं नाही, इथे माझी कृपा आहे. आणि तुझ्या आता आईवडिलांचा आशीर्वाद, तुझ्या कष्टाची कमाई, तुझे प्रामाणिक मन हीच तुझी खरी संपत्ती आहे. पैसा येईल, संधी येईल आणि योग्य माणसं तुझ्या आयुष्यात येतील, पण आधी मनातली भीती जाईल. आज तू ठरव, ती भूतकाळातला माफ कर, मी स्वतःलाही माफ करतोय, मी नव्याने सुरुवात होतोय. म्हणतात तू जेव्हा एक पाऊल टाकतोय तेव्हा ते मी 10 पावलं पुढे येतोय. तुला वाटतं मी कधीच वेळ वाटू शकत आहे, उत्तर आता ये. जितका वेळ लागतोय तितका नाही आहे, ते जितका वेळ योग्य आहे तितका. देवाची वेळ आता वेगळी असते, ती उशिरा वाटते पण ती अचूक असते. तुझ्या आयुष्यातील हा संघर्षाला काळ उद्या तुझी ताकद बनेल. लोक तुला विचारतील तू इतका आनंद कसा राहिला आहे. आता तू हसून सांगशील स्वामी माझ्यासोबत आहे. जेव्हा सगळं घडायला सुरुवात होईल ना, तेव्हा तुला आता जाणवेल मी इतके दिवस जे काही थांबत होतं ते व्यर्थ नव्हतं. तुझ्या मनात एक शांत व ताकद निर्माण होईल, जी आधी कधीच नव्हती. पूर्वी ती प्रत्येक गोष्टीवर पटकन तुटायचं. आधी तू थोडा थांबशील, विचार करशील आणि मग निर्णय घेशील. स्वामी म्हणतात जर तुझ्या खरा बदल बाहेर दिसत नाही, तो आतून सुरू होतो. तुझ्या आवाजात आत्मविश्वास येईल, तुझ्या चालण्यात स्थिरता येईल, तुझ्या डोळ्यात भीतीऐवजी प्रकाश दिसेल. तू आधी लोकांच्या शब्दात दुखावायचा, तू शब्दांमध्ये सहरसावर विश्वास ठेवशील, कारण तुला समजेल की प्रत्येकजण तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही आहे, पण स्वामी तुझ्यासाठी उभी आहेत, हेच पुरेसं आहे. तुझ्या आयुष्यातील काही लोक फक्त परत येतील, काही कायमचे निघून जातील, पण तू शांत राहशील, कारण तुला कळेल की प्रत्येक व्यक्ती ही शिकवण असते. ज्यांनी तुला तर साथ दिली त्यांच्यासाठी कृतज्ञ राहा, ज्याने तुला सोडलं त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नको. राग मनात जड असतो आणि हलकं मनच वर उचलतं. म्हणतात तू विश्वास ठेव, तुझं आता स्वतःला हलकं कर. जुने दुःख, जुने प्रश्न, तुझे अपमान सगळं आता माझ्याकडे सोपव. तू पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यात आता संधी येतील, पण त्यांना आता ओळखण्याची ताकद तुझं मन आता शांत असणं गरजेचं आहे. पूर्वी तू घाईत होता, आता तू संयमी असेल. पूर्वी तुला लगेच उत्तर हवं असं होतं, आता तुझं आता कळेल की योग्य उत्तर योग्य वेळच मिळतं. तुझ्या त्या घरात एक हळूहळू आनंदाचं वाढेल, लहान लहान गोष्टींमध्ये समाधान सापडेल. आईच्या चेहऱ्यावरचं हसू, वडिलांच्या आवाजातील अभिमान तुझ्या कष्टांचं खरं फळ असेल. तू आता स्वतःसाठी नाही तर स्वामी त्यांच्यासाठी झटपटला आहे, हे स्वामींना माहीत आहे. म्हणून तुझ्या आता कष्टांची किंमत तुला नक्की मिळेल. कदाचित अचानक एखादी संधी येईल, ती तू अपेक्षापेक्षा नव्हती. कदाचित एखादा जुना संपर्क मदतीला येईल, कदाचित एखादं अडकलेलं काम सहज सुटेल आणि तू मनात म्हणशील हे कसं आता शक्य झालं. तेव्हा लक्षात येईल जेव्हा तू श्रद्धा आता धीरे एकत्र येतात आणि अशक्य शक्य होतं. मग तू एकटा नाही, तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद आहे. तू पडशील कदाचित पण कायमचं नाही, तू रडशील कदाचित पण निराशेने नाही, कारण आता तुझ्या मनात विश्वासाचं बीर पेरलं गेले. हे बीर आता तुझं हळूहळू उगवेल, झाड बनेल आणि त्या झाडाला यशाची फळं मिळतील. तू स्वतःकडे एक नव्या नजरेने पक्का शिक. तू आता अपयशी नाहीस, तू शिकतो आहेस. अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त दिशा बदलण्यासाठी सूचना असते. तेव्हा म्हणतात तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. ही वेळ फक्त एक ध्येय आहे आणि ही कथा नाही आहे. तू रोज आता सकाळी उठताना मनात एकच विचार ठेव, आज काहीतरी चांगले घडणार आहे. हा विचार तुझ्या आयुष्याचा आकार घेईल. तुझ्या आता स्वतःला प्रोत्साहन दे, स्वतःची प्रेमाने बोल, स्वतःला कमी लेखणं थांबव, कारण जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोय तेव्हा जगही तुला स्वीकारत लागतं. तुझी काही मोठी इच्छा तू आता मनात लपवून ठेवली आहेस, ती आता हळूहळू साकार होईल. कदाचित लगेच नाही, पण निश्चितच. आणि जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा अभिमानाने नाही तर नम्रतेने म्हणशील स्वामींची कृपा आहे. तुझ्या आयुष्यात अडचणी तुझ्या आता ताकदीत रूपांतरित होईल. तुझ्या डोळ्यातले पाणी अश्रू आता हसण्यात बदलतील. तुझ्या मनातील भीती तुझ्या धैर्यात बदलून जाईल.
स्वामी म्हणतात प्रत्येक अंधारात नंतर उजेड असतो, फक्त थोडा वेळ लागतो. तो वेळ आता संपत आला आहे. तू फक्त विश्वास ठेव, मनाचं प्रेम ठेव आणि कृतज्ञत राहा. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे कृपा आपोआप येते. आणि लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात येणारा आनंद तुझ्या सहनशीलतेचं बक्षीस आहे. तू पात्र आहे, तू सक्षम आहे, तू आशीर्वादी आहेस. स्वामी म्हणतो तुझं आयुष्य आता नव्या दिशेने वळण घेईल आणि ही दिशा तुला शांतता, समाधान आणि खऱ्या अर्थाने आनंद घेऊन देणार आहे. स्वामींवरती विश्वास ठेव, कारण त्यांची कृपा कधीही व्यर्थ जात नाही. आजचा क्षण लक्षात ठेव, कारण याच क्षणापासून तुझं आयुष्य सुंदरचा अध्याय सुरू होत आहे. तर आजचा स्वामीचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.